पुढील 24 तासामध्ये खातेवाटपाचा तिढा सुटणार। झी 24 तासला सूत्रांनी मोठी माहिती दिली आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक आहे आणि या बैठकीमध्ये हा तिढा सुटणार आहे। त्यामुळे या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचीही माहिती कळते। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत संभ्रम आहे आणि बैठक केव्हा होईल याबाबत आमदारांना अजूनही निरोप नाहीये। उद्या किंवा परवा बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये भाजप गटनेता निवडला जाणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे। भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक मुंबईत होणार आहे आणि या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। 3 किंवा 4 डिसेंबरला भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। फक्त गृहमंत्रीपदावरून सरकार स्थापनेमध्ये अडचण येत नसल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय आणि इतकंच नाही तर फडणवीसांच्या जागी दुसरं कोणी आणलं जातंय का असा सवाल करत सत्ता स्थापनेवरून राऊतांनी महायुतीवर हल्लाबोल केला। रोहित पवारांनी शपथविधीवरून माहितीला डिवचलं। माहितीला बहुमत मिळाल्यानंतर 26 तारखेला सरकार स्थापन होणं गरजेचं होतं, मात्र लग्नाची तारीख जवळ आणि नवरदेव हुंड्यासाठी रुसला अशी टीका रोहित पवार यांनी। श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली। श्रीगोंदा मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जगतापांचं निलंबन केलेलं होतं आणि त्यानंतर आता राहुल जगताप वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। देवगिरीवर अजित पवार यांची राहुल जगताप यांनी भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं। विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी मागणी शिवसैनिक करतात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मवियानं जागा दिल्या नाहीत ही नाराजी आहे। त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर की आघाडीत लढवाव्यात याबाबत संभ्रम आहे असं सचिन अहिर म्हणाले। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये षडयंत्र केलं गेलं असा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी सोलापूरच्या सभेत केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत नाही आणि ते मागच्या दारानं येऊन विजयी झालेत असा टोला त्यांनी लगावलाय। ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशय प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलाय। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर राहुल कनाल यांनी बॅनर झळकावलेत। बॅनरवर एकनाथ शिंदेंचा कॉमन मॅन असा उल्लेख करण्यात आलाय। शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी करण्यात आली। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी दूध डेअरीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार राजेश वानखेडे यांनी केला। यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यामध्ये एकही उद्योग आणला नाही, एक दूध डेअरी उभी केली आणि त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार केला असा निशाणा वानखेडे यांनी साधलाय। तर याचे पुरावे सादर करा असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी वानखेडेंना केलंय। विधानसभा निवडणुकीत माहितीत गद्दारी झाल्याचा आरोप अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय। असे प्रयोग पुन्हा कुणी करू नये अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं दळवींनी म्हटलंय। उद्या आम्ही एकत्र आलो तर जिल्हाबंदी होऊ शकते असा इशाराही दळवींनी दिलाय। अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणेंनी मतदारांचे आभार मानले, त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये रोहित पवार, राणी लंके सहभागी झाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आणि निवडणुकीच्या पराभवातून खचणार नाही असंही ढाकणे म्हणाले। आंध्र प्रदेशनंतर आता तेलंगणामध्ये 2 अपत्य योजना बंद होण्याची शक्यता आहे। तेलंगणा राज्य सरकारनं कायदा बदलण्याच्या हालचाली सुरू केल्यात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। देशाचा जन्मदर 2.11 आहे आणि तेलंगणाचा जन्मदर केवळ 1.5 आहे आणि भविष्यात लोकसंख्येत घट होण्याचा धोका लक्षात घेता तेलंगणा सरकार 2 अपत्य योजना बंद करण्याच्या विचारात आहे। मालेगावमधल्या आभार सभेतून असदुद्दीन ओवैसी यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला। 3 अपत्य जन्माला घालावीत असं भागवत म्हणतात, मात्र मला 5 मुलं आहेत। आमदार मुफ्ती इस्माईल यांना 4 अपत्यात असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक असेल। हिवाळी अधिवेशनातल्या दुसऱ्या आठवड्याची रणनीती ठरवण्याबाबतची बैठक आहे। यावेळी इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात पुणे कोर्टामध्ये याचिका दाखल आहे आणि या याचिकेवर आज पुणे कोर्टामध्ये सुनावणी होतीये। सुनावणीमध्ये कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। अकोला खंडवा सेक्शन
मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यास विरोध होतोय आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी याला विरोध केलाय. फलाटावर त्यासाठी आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होता. या सेक्शनमध्ये जवळपास 350 कर्मचारी कार्यरत आहेत आणि या सर्वांची मध्य किंवा दक्षिण रेल्वेमध्ये नियुक्ती होईल. तुर्भे परिसरात घराला आग लागलेली. आग अग्निशमन विभागानं विझवली आणि घरामध्ये अगरबत्ती बनवण्याचा कारखाना होता, त्यामुळे ही आग भडकलेली. यामध्ये घरातलं सर्व साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही. जळगाव शहरातल्या रामनगरमध्ये किरकोळ वादातून टोळक्यानं कुटुंबियांवर दगडफेक केली. या प्रकरणामध्ये दोन्ही गटातल्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. MIDC पोलीस ठाण्यात 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. पुण्याच्या कोथरूड भागातून हरवलेल्या एका 19 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह दरीमध्ये आढळलाय. दोरीच्या सहाय्यानं तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणात पोलीस आता पुढचा तपास करतायत. नाशिक रोड उपनगर परिसरामध्ये चोरी करणाऱ्या 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली. यामधल्या एकाकडून 2 मोबाईल आणि 1 दुचाकी असा 91,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हे संशयित रस्त्यानं चालणाऱ्या नागरिकांच्या हातातले मोबाईल आणि सोन्याच्या वस्तू घेऊन पळ काढायचे. येवल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि दुकानफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारले जातात. 1 महिन्यापूर्वी नगर मनमाड महामार्गावरचं मोबाईलचं दुकान चोरट्यांनी फोडलं आणि याचं CCTV फुटेज असताना सुद्धा पोलीस तपास करत नाहीयेत असा आरोप नागरिक करतात. जळगाव शहरामध्ये 1.5 महिन्यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामध्ये 17 वर्षाच्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांच्या पालकांनी पोलिसांकडे केली. मुंबईमध्ये यंदा डास चावल्यानं होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढलंय. दररोज सरासरी 40 जणांना डासामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या आजारांची लागण होती असं आरोग्य विभागानं माहिती दिली आहे. आणि डास होऊ नयेत पण स्वच्छतेची विशेष काळजी घ्या असं आवाहन मनपानं केलंय. मुंबईतल्या कामा रुग्णालयाच्या अहवालानुसार HIV ग्रस्त महिलांची संख्या झपाट्यानं कमी होत चालली आहे. गेल्या 4 वर्षांच्या तुलनेत यावर्षी HIV बाधित महिलांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. देशात एड्समुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 79% घट झाली अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी दिली. 2010च्या तुलनेत 2023मध्ये एड्सच्या नव्या रुग्णांमध्ये 44% घट झाल्याचं नड्डा म्हणाले. सांगलीमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्तानं जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या आवारामधून ही प्रभात फेरीला सुरुवात झाली आणि रुग्णालयातले डॉक्टर, कर्मचारी यासह विविध शाळा, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.